वाशिम जिल्ह्यातील जे रिसोड तालुक्यातील जे नेतांचा गाव आहे याच्यात जर बघितलं तर नदीला पूर आल्यामुळे या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या परिसरातील शेकडो हेक्टर शेती जर ही पाण्याखाली आली आहे। शेतात जे काही दिवसापूर्वी शेतकऱ्याने काही पेरणी केल्या होत्या त्या पेरणी आता पूर्णतः खरडून गेल्याचं दिसून येते। सध्या परिस्थिती जर बघितलं तर काल जे रात्रीचा जो बुलढाणा जिल्ह्यात पाऊस झाला त्यामुळे जे अरुणा नदी आणि एक कांचन नदीला पूर आला त्याचा परिणाम जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील या रिसोड तालुक्यातील नेतांचा गावाला झाला आहे। या गावातील शेती ही पूर्ण पाण्याखाली आली त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय परिस्थिती तुमच्या गावात कसं काय पाऊस आला? काल रात्री जो पाऊस झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये माग वरच्या साईडला पाऊस झाल्यामुळं जवळजवळ 5-7 जे नदी वरच्या साईडला नदी आहेत त्यामध्ये उचावळी नदी आहे, कांचन नदी आहे। या 5-6 नद्याचे पाणी या कास नदीमध्ये एकवटलं जातं आणि जवळजवळ त्या एक 25 गावचं परिसरातलं ते पाणी एकाच नदीमध्ये कास नदीमध्ये येते आणि त्यामुळं अंचळपासून पिपरीपासून हा जो पेंभोरीपर्यंत कास नदीचा हा जो भाग आहे ह्या दोन्ही साईडनं जवळजवळ 1-1 किलोमीटर पर्यंत मागच्याही वर्षी आणि या वर्षी सुरुवातीलाच पहिलाच पूर मागच्या वर्षी जवळजवळ 6 ते 7 पूर अशाच पद्धतीचे आले होते। मागच्याच वर्षी सर्व शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे। हजारो लाखो रुपये खर्च लावून मागच्या वर्षी हळदी वाहून गेल्या आणि ड्रीप वाहून गेल्या, पाईप वाहून गेले। लाखो रुपयाचं नुकसान मागच्या वर्षी सुद्धा शेतकऱ्याचं झालेलं आहे। शेतकऱ्याला काही सुद्धा भरपाई मिळालेली नाही। मागच्या वर्षी विमा भरलेले विमा पण मिळालेले नाही। पुन्हा जी काही पुन्हा सरकार मदत देणार होतं त्या मदतीचे त्यांनी आमच्याकडे जे काही कागद मागितले ते आम्ही कागद सुद्धा दिलेले, पण त्याचं समोर काय झालं ते सरकारला माहीत। आता यावर्षी 1800 रुपये 1900 रुपये बॅगनं खताचा भाव आहे। 11,000 ते 12,000 रुपये क्विंटल सोयाबीनच्या याचा भाव आहे, बियाचा भाव आहे। या भागातल्या सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या 4 दिवसापासून पूर्ण आटोपलेल्या आहेत। नाही म्हणलं तरी एका शेतकऱ्याचं 25,000 रुपये एकराप्रमाणे सगळं खर्च लागून बसलेला आहे। ट्रॅक्टरचं मशागतचा सगळं काय मागणी आहे तुमच्या प्रशासन? आमचं असं एकच म्हणणं आहे सरकारला की या समृद्धी महामार्ग झाल्यापासून या 2 वर्षामध्ये अतोनात पूर येत आहेत। त्यामुळं या 7-8 गावचे जवळजवळ हजारो हेक्टर जमिनीचं अतोनात नुकसान होत आहे। एक तर या कास नदीचं खोलीकरण रुंदीकरण अत्यंत गरजेचं आहे। समृद्धी महामार्गाचं जे पाणी या नद्यामध्ये येत आहे त्याचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं आहे आणि कास नदीवर या कोयाळी रस्त्यावर हा जो जुना कट्टा हे मोडून तो ह्यो कट्टा फोडणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे काय व्हावं लागलं की हे पाणी पूर्ण नदीच्या पात्राच्या त्या कट्ट्याला पुरसून बसून दोन्ही साईडला पूर्ण पाणी फाकून राहिलं आणि हजारो हेक्टर शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं। शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे। आता नक्कीच आपल्यासोबत हे होते शेतकरी नेत्यांचा येथील यांचं एकच मत आहे, प्रशासनाने समृद्धीवरून जे पाऊस येते ते पावसाचं पाणी येते ते कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि ज्या नदी येतात त्या नद्याचं खोलीकरण करायला पाहिजे जेणेकरून या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। कॅमेरामॅन संजय राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।